प्रीतू. हाय वैशू. मी मगाचपासून बघतोय तुम्ही काही घेतच नाही आहात, नुसत्याच गप्पा मारता आहात. घेतलं. वैशू, प्रीतू काय तुम्ही नाही का मला लाडाने चंदू म्हणतात. बाय द वे, माय कार्ड. आय एम वन अँड ओनली ओनर ऑफ चिमणे अमृततुल्य. विजिट सम टाइम. या वा चंदू, मोठा बिझनेसमॅन झालेला दिसतोय. व्हेरी बिजी पर्सन. सतत कॉल येत असतात. कोणाचा? मी आलोच. थांब थांब, काय आलो? कोणाचा कॉल आहे? सांग आधी कोणाचा कॉल आहे. इम्पॉर्टंट. चल 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 चल, आपण पण त्याच्या मागे जाऊया. चल घे चहा घे. नाही उचलत का? नाही ना. बरं असं तू चहा घे ना. हो माई मावशी थांबा. काय हो, फोन उचलायला काय धाड बदली तुम्हाला? अगं उचलता उचलता कट झाला. काय करतोयस? आलेच. नाही नाही, बायकांचे आवाज आलेच. 40शीत गेला पण तुमचा पोरकटपणा काही संपत नाही अजून. अगं किती ओरडतेस? तुला वाटतं तसं काही नाहीये. मी माझ्या मित्रांबरोबर बसलोय. त्याच्यावर विश्वास ठेवायला मी काय तुम्हाला वेडी वाटली का? फोन ठेव. ठेव फोन. काय तुमची एवढी हिम्मत मला बोलताय? अगं म्हणजे हा फोन ठेव, मी तुला व्हिडिओ कॉल करतो. म्हणजे तुला दिसेल ना माझं काय चाललंय ते. ठीक आहे, करा. किती ओरडतेस ग नवऱ्याला? अगं ओरडू नाही तर काय करू? सारखं आपल्या मुलींच्या मागे मागे मागे. अरे असू दे, तो लाख मागे लागेल, पण एक तरी मुलगी त्याला भाव देईल का? ते आहे म्हणा. कर कर व्हिडिओ कॉल कर. आला बघा. हॅलो प्रिये. हे बघ, माझ्या आजूबाजूला सगळे पुरुषच बसलेत. जरा नीट दाखवा सगळीकडे. उगाच तू संशय घेतेस माझ्यावर. अरे किती डिटेक्टिव्ह गिरी करतेस. अरे चंद्या, म्हणजे आम्ही केव्हा धाड मारायची तिकडे? कधीच्या तयार होऊन बसलोय. ए चंदू दादा, अरे अरे मित्राची गाडी घेऊन आलोय बाबा मी. निघू की नको? मग अरे थांब रे बाबा, तुम्ही एवढी घाई नका करू. सौर्या तिला 8:20 ला सांगणार आहे. मला माहित नाही, पण सौर्याने तो टायमिंग सांगितलाय. सौर्या त्या टायमिंगला तिला सांगणार. अरे चंद्या, पण आहेत कुठे ती दोघं? हे बघ, दिसले का? अय्या, दिसले का? दिसले ना? हा, हे कुठल्या बायकांचे हात आहेत आणि हे तुमचे गाल? काय चाललंय काय? हा, अगं काही नाही ग, फक्त त्यांनी गाल ओढले त्यांनी गाल. हवं तर. अच्छा, नाही तुम्ही घरी याच. माझा हात आणि तुमचे गाल कसे एकत्र येतात ना ते बघा आता तुम्ही. अगं नको ना. अगं हवं तर मी धुवून टाकतो, खरडून काढतो. पण तू शांत हो प्लीज. प्लीज 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 शांत हो ना. शांत हो. चंद्या, 8:15च्या ठोक्याला पोचतो बरं का आम्ही तिकडे. चालेल चालेल. दंडना दंडन. ठेवला. बघितलं गाल काय ओढतायत त्याचे. शांत आहे मी. चहा घे. पाहिलं ना तुम्ही, गाल ओढतायत.
एक्सक्यूज मी, हिने मला ओळखलं की काय? फुले, आता तुझं काहीच खरं नाही. तुमचा रुमाल पडला. थांब रे, मी 1 मिनिटात आले. Okay. तूच मार गप्पा आता. ए मुलीनो, ऐका ना, आपल्या लास्ट इयरच्या साडी डेच्या शॉपिंगसाठी आपण कोण कोण गेलो होतो? सई तू होतीस, जुईली होती, वैशाली होती, आणि कोण होतं? शॉपिंग? हा, पण हे आता का विचारतेस तू? काही नाही ग, असंच सहज विचारतेय. सहज वगैरे काही नाही या. केव्हापासून ती मला हेच विचारते की पटाची ती कोण होती. त्या दिवशी ती मला फोनवर सुद्धा हेच विचारत होती की गॅदरिंगला ज्यांनी माउथ ऑर्गन वाजवलं ना तिथे कोण कोण होतं म्हणे. हो की नाही? अगं मी होते की. हो ना, मग तुझ्याच साठी वाजवला होता त्यानं. ऑफकोर्स. तुला माहित नाही? नंतर विंगेतून जाताना त्याने धक्का सुद्धा दिला होता मला. अरे वा, पट्याचं तसं काही सांगता येत नाही. हा, अचानक काहीतरी डॅशिंग करतो तो. मग काय, कॉलेजमध्ये एका टवाळ गँगनी माझ्या सायकलची हवा सोडली होती. जे धुतलं होतं ना पट्याने त्यांना. अच्छा, मग तुमच्या दोघींपैकी कोण आहे ती? अगं किती अस्वस्थ होतीस तू. या पटागिरीच्या स्टोऱ्या खोट्या आहेत. आम्ही आपल्या टिंगा टाकतोय आणि तू काय खरंच विश्वास ठेवतीयस? मला इतकी उत्सुकता लागली आहे आणि तुला मस्करी सुचतीये. मस्करी तर माझ्या भावनांची होतीये ग. आज तो माझ्या डोळ्यासमोर त्या मुलीचं नाव सांगणार आहे. कोण असेल ती मुलगी यार? भाऊजी, खूप हौस आहे ना तुम्हाला मनातलं सांगायची. तुमच्या मनातलं तुमच्या मनातच कसं राहील याची काळजी मी घेईन. मिस अनामिका, आज मी माझ्या मनातलं सांगणार आहे तुम्हाला. काय उत्तर असेल तुमचं? 22 वर्षानंतर याल का पुन्हा माझ्या आयुष्यात कायमच्या?
अरे पट्या, केवढं ताणशील? अरे केवढी अस्वस्थ झाली बघ ती. हो दे रे, मी 22 वर्ष वाट बघितली. त्यांना मी फक्त काही दिवस वाट बघायला लावली. बघू दे की थोडी वाट. मला माहितीये कसं काय? मेरे जासूस चारों ओर फैले हुए हैं. सांग ना ग सई, काय एवढं? अगं सोपं आहे. पट्याने तुला दिलेले तिन्ही क्ल्यू तिच्यावर मस्त फिट होतात. कर कर विचार कर. करतीये तू, सांग ना पण मला. मी नाही, तू विचार कर. ओ थँक्यू. नाही नको थँक्स. अरे पट्या घे ना, की आज 8:20 पर्यंत पाणी पण घेणार नाहीयेस. तू ना माझी खेचायचा एकही चान्स सोडू नकोस. आजचा दिवस मुळीच सोडणार नाहीये. घे घे सरबत घे. नंतर घशाला कुरट पडणार आहे. सई सई ऐक ना. कशाला कोणी पडणार आहे माझा? सॉरी सॉरी पट्या. ते अनुमुळं. अरे सई, इट्स ओके यार. तू आलीस आणि माझं काम फिसकटलं नाही असं कधी होईल का अनामिका? शी, प्रत्येक ठिकाणी बरोबर आडवी येतेस. ए पट्या, आता फक्त तू बोलणार आहेस आणि आम्ही सगळे ऐकणार आहोत. कॉलेज नंतर काय काय झालं ते सगळं सविस्तर सांग. सांग ना पट्या. अरे अरे एक मिनिट. तुम्ही सगळ्या जणी मिळून माझं रॅगिंग करताय. अरे रॅगिंग नाही रे, कॉलेजचा चॉकलेट बॉय अचानक बेपत्ता होतो आणि 22 वर्षांनी समोर होतो. मध्ये काय काय झालं ते आम्हाला कळायला नको. मध्ये इतकं काय काय घडलंय की कुठून सुरुवात करू तेच कळत नाहीये. अरे असं कसं? कॉलेजची अरे घाबरतोस कशाला? अरे बोल ना. नाहीतरी तू तिच्या मागे जलवा मेरा जलवा असं करून बोंबलत फिरत असतोस ना. असं ते रे चंद्या, माहितीये मला, म्हण तू. माहिती आहे ना. अरे मग समोर पण म्हणून घेतो ना. काय ना, या जलवाच्या लाईफ मध्ये इतके वर्ष काय काय झाले ना, हे जाणून घ्यायला आम्हाला सर्वांना इंटरेस्ट आहे. तुम्ही कितीही जलवा जलवा म्हणालात ना, तरी आज तुमच्या समोर बसलेली मी ती जलवा नक्कीच नाहीये. सिरियसली यार, इथे सगळेच बदललेत, पण आमचा विश्वास आहे की पट्ट्या अजून पट्ट्यात असणार आहे आणि तो काय बदलणं शक्य नाहीये. नाही ग, मी पण बदललोय. कडक इस्त्रीचे शर्ट घालून सौरभ पटवर्धन झालो. पण खरं सांगू, तिने माझ्यातला पट्या आजही जागा ठेवलाय. तरीही सांगायचं झालं तर कॉलेज नंतर घेतलेला पहिला निर्णय सपशेल फसला. मला माहितीये आकाश तुमचाही कॉलेजमधला खूप चांगला मित्र होता, अजूनही असेल कदाचित, पण त्याचं माझं नाही जमलं. जे काही थोडंफार नातं होतं त्यातून राधा नावाची 20 वर्षाची एक गोड मुलगी आहे. तर आता मी, राधा आणि आकाशची आई
असं आमचं सुंदर छोटं त्रिकोणी कुटुंब आहे. आणि तुमच्या समोर बसलेली मी कॉलेजमधली तडफदार ग्रुप लीडर वगैरे नसून अनामिका आहे, फक्त अनामिका. सौरभच्या आयुष्याबद्दल अजून काय सांगणार? सौरभच्या आयुष्यामध्ये हे जाणून घेऊन फार बोर होणार तुम्ही लोक. त्यापेक्षा पट्याच्या आयुष्यात काय घडलं ते सांगतो. पट्या मनाने अजूनही कॉलेजमध्येच आहे आणि त्याची ती अजूनही त्याच्या मनात. कॉलेज संपलं आणि पट्याला कळलं की त्याला तिच्याबद्दल आकर्षण आहे. पण नंतर त्याला जाणवलं की फक्त आकर्षण नाहीये, तो तिच्या प्रेमात आहे. आणि पट्याच्या नकळत ती त्याचं आयुष्य बनवून गेली. मुळात तिला सांगायला उशीर झालाय, इतकी वर्ष तिला सांगितलंच नाही. कदाचित उशीर केला नसता तर आज चित्र वेगळं असतं. कदाचित मी आजच्या रियुनियनला असा बिन लग्नाचा आलो नसतो. पण मी एकटी नाहीये. माझ्या या सुंदरशा छोट्याशा त्रिकोणी कुटुंबाबरोबर पट्या परत माझ्या आयुष्यात आला. मला नाही तर नाही, पण किमान पट्याला त्याचं प्रेम नक्की मिळावं अशी माझी खूप इच्छा आहे. पठ्यानं 22 वर्ष घालवली थांबण्यात. प्रेम मिळणं ही किती नशिबाची गोष्ट आहे हे आकाशमुळे मला कळलं. पट्याची ती जी कोण असेल ना ती फार लकी असेल. पठ्यानं 22 वर्ष घालवली वाट बघण्यात. जे झालं त्याला 22 वर्ष उलटली खरी, पण वेळ अजून गेलेली नाही. कारण प्रेम करायची वेळ नसते ना. प्रेम रोज करायचं असतं, आयुष्यभर, एकाही दिवसाची रजा न घेता. त्यामुळे मी ठरवून आलोय, आज मी तिला सगळं सांगणार. ती काय म्हणेल मला माहिती नाही, पण मी तिला आज काय म्हणणार आहे हे मला नक्की माहिती आहे. आज तरी मी परत एकदा स्वतःवर हे म्हणण्याची वेळ येऊ देणार नाहीये की मी तिला सांगितलंच नाही आणि मग ती मिळालीच नाही आणि म्हणून प्रेम करायचं राहून गेलं. माझं जे झालं ते झालं, पण माझा भूतकाळ मागे सारून मी ठामपणे पट्याच्या पाठीशी उभी राहणार आहे. आयुष्यभर जे माझ्यावर म्हणण्याची वेळ आली ते निदान त्याला तरी म्हणावं लागू दे. प्रेम करायचं राहून गेलं. आणि प्रेम करायचं राहून गेलं. कसं प्रेम जुळतंय ना ते बघतेच मी. तुझ्यामुळे माझा पहिला प्रयत्न फसला अनामिका. नाही नाही नाही, पण ही वल्ली काम फत्ते झाल्याशिवाय थांबायची नाही. प्रेम करायचं राहून गेलं हे आयुष्यभर म्हणत राहाल याची बरोबर सोय करणार आहे.